गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आपण निघालो आहोत बांधवगड आणि पन्ना. ही साधारण एक 3000 किलोमीटरची ट्रिप असेल. बांधवगड इथून 1200 किलोमीटर आहे. तर आपण स्ट्रेट अवे बांधवगडला न जाता आज आपण पेंचला थांबू. उद्या पण एक हॉल्ट असेल आणि परवा आपण सकाळी बांधवगडसाठी निघू. उद्या जमलंच तर रुक्कड आणि खवासा करायचं चाललं आहे. अजून बुकिंग्स केलेले नाही आहेत, ते आपण आज पोचल्यानंतर करू. बांधवगडमध्ये आपण ताला करायचं आहे, पनपता करायचं आहे आणि पन्नामध्ये मधला, हिनवता आणि अजून एक मधला घेऊ. असे 3 कोर आहेत पन्नामध्ये. आणि बांधवगडमध्ये पनपता हा एक बफर झोन आहे. त्याच्या आपण बुकिंग्स अजून केलेले नाहीत. ते तिथे जाऊन आपल्याला ठरवायचं आहे की हा बफर करायचा की नाही, की कसे सायटिंग्स चालू आहेत, काय आहेत. तिकडच्या स्थानिकांना किंवा गाईड्सना विचारून त्याचं बुकिंग आपण डायरेक्टली तिथेच करू बांधवगडला. तर नेहमीप्रमाणे हा ट्रॅव्हलिंग व्लॉग असेल. आधी पण चिकार व्लॉग केलेत, अजून एक करूया. चला तर मग भेटूया हायवेवर. तर मित्रांनो, अजून ठाण्याचा 3 हात नाका आला नाही आहे आणि त्याच्या अलीकडेच आम्ही निघाल्याच ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. असं कळतं की पुढे कुठला तरी रोड क्लोजर असल्यामुळे डायव्हर्शन्स आहेत आणि त्यामुळे सगळं ट्रॅफिक झालेलं आहे. पूर्ण स्टँडस्टिल आहे. गेले 10 मिनिटापासून आम्ही असंच एका ठिकाणी उभे आहोत. तर मित्रांनो, कसं तरी सर्व्हिस रोडवर घेत रॉंग साईडनी सर्व्हिस रोडला टाकून कसं तरी त्या ट्रॅफिकमधून सुटलो आणि पुढे आलो होतो. फुकटचे 15-20 मिनटं गेली तिथे. आणि ह्याच प्रकारे अजून एक बॉटलनेक. ज्या स्पीडनी मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बांधला ना, त्याच स्पीडनी समजा मुंबई टू आमने केला असता तर खरंच बरं वाटलं असतं. जेवढी तत्परता खारेगाव टोल नाका बांधण्यात करतायत, तेवढीच तत्परता हा हायवे बांधण्यामध्ये करा ना आधी. त्यातून रॉंग साईड येणारी लोक पण आहेत. आता हे नयारा पेट्रोल पंप जाईपर्यंत आहे ना, हे असंच ट्रॅफिक असणार. कारण का इथे एक बॉटलनेक आहे ना नयारापर्यंत. तो गेला खारघरच्या इकडचा नवीन पुलाचं उद्घाटन तर झालेलं आहे. हा आला नयारा पेट्रोल पंप. आज ट्रकचं पण ट्रॅफिक भरपूर आहे. नयारानंतर परत आपला प्रवास थोडा सुसाट आहे, पण पुढे अजून 1 ते 2 बॉटलनेक अजूनही आहेत आमनेपर्यंत. बघा, खारेगाव टोल नाका बांधायची घाई बघा किती आहे. आज ट्रकचं ट्रॅफिक भरपूर आहे. प्रचंड ट्रकचं ट्रॅफिक आहे.
सगळं पॅक आहे हा हायवे. आज यायचा पण हायवे पॅक आहे आणि हा जायचा पण. तर अशा प्रकारे अथक प्रयत्नांनी 1 तासानंतर आपण आमलेला आलेलो आहोत. आमनेवरून आता इथून राईट घेतला की समृद्धी. हा तो मुंबई दिल्ली, त्याचंही काम जोरात चालू आहे. इथेही जोरात चालू आहेत कामं. इथून राईट घेऊन आपण समृद्धी नाही, पहिला हा JNPT लागतो, त्यानंतर पुढे तो समृद्धी येतो. चला, भरपूर ट्रॅफिक होतं. रोडची कामं एकदम धीम्या गतीने चालू आहेत आमनेपर्यंत तरी. उजेडलं पण आहे, 6 वाजलेत. एवढं सकाळी पहाटे निघून जर असं ट्रॅफिक असेल तर काहीच अर्थ नाही. टोल बूथ आलेला आहे नागपूरचा, समृद्धी महामार्ग. टोल बूथवर पण प्रचंड लाईन लागली आहे. हा एक्सप्रेस हायवे बनवला आहे खरं, पण एकदम दोबड आहे. बिलकुल प्लेन सरफेस नाही आहे. एवढ्या मोठ्या एक्सप्रेसवेवर फक्त 3 बूथ ओपन ठेवलेत. अजून पण आपण या टोल बूथवरच अडकलेलो आहोत. आपल्या पुढच्या गाडीचं ब्लॅकलिस्ट होतं. एक असे मंदबुद्धी आहेत ना, ह्या गाडीवाल्याचं आहे ना ब्लॅकलिस्ट आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांना पण भोगावं लागतं. सकाळचे 6:15 वाजले. सूर्य बघा. आणि आता आमचं डेस्टिनेशन येणार आहे संध्याकाळी 6 वाजता. तर या सूर्याच्या प्रखर अशा किरणांमध्ये आम्हाला ही ट्रिप करायची आहे. मागची आमची ट्रिप ही चंद्रपूरमध्ये ताडोबाचं कोळसा रेंजची होती. त्याच्यानंतर आता आपण ही बांधवगड आणि पन्नाची ट्रिप प्लॅन केलेली आहे. साधारण 1250 किलोमीटर असल्यामुळे आपण असं ठरवलं की एक हॉल्ट घेऊया आणि हॉल्ट घेत ही ट्रिप
ट्रिप पूर्ण करू. फुल गाडी मारण्यात काही अर्थ नाही आहे. एवढा स्ट्रेस करण्यात काहीच अर्थ नाही. नाशिक एक्झिट नंतर जो पहिला पेट्रोल पंप येतो इथे एक मस्त हॉटेल सुरू झालेलं आहे. मिसळपाव, वडापाव, पोहे, मेदूवडा असे वेगवेगळे आयटम्स मिळतात. चहा पण मिळतो. रेट्स बऱ्यापैकी हाय आहेत. म्हणजे मेदूवडा फक्त 150 रुपये, पोहा 80 रुपये, चहा 30 रुपये. रेट्स खूप हाय आहेत एवढंच, पण टेस्ट चांगली होती. मेदूवडा काय एवढा खास नव्हता, सोसो. सांबार म्हणजे एकदम पाण्यासारखं होतं. पण काहीतरी सुरू झालेलं आहे. अजून संभाजीनगर आलेलं नाहीये. आज तसं बघितलं गेलं तर समृद्धीवर ट्रॅफिक पण खूप आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे. पोहे मस्त होते. पोह्यांची चव खरंच आवडली. मस्त शेव बिव घालून देतात त्याच्यामध्ये, पोह्यामध्ये. पोहे खूप मस्तच होते. अजून नागपूरच 580 किलोमीटर दाखवते. आत्ताशी शिर्डी एक्झिट येते. आणि आपल्याला जायचंय पेंच, MP. आजचा आपला स्टे असणार आहे पेंच, MP, मध्य प्रदेश साईडला. हॉटेलवर काही बुक नाही आहे. तिथे जाऊन ठरवायचं आहे कुठल्या हॉटेलमध्ये राहायचं आहे. काय अजून काहीच बुकिंग झालेले नाही आहेत. एक तर खवासाच्या इथे राहायचं किंवा रुकड किंवा मग डायरेक्ट सिओनी. त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर सिवनी. MP वाले सिवनी बोलतात, आपण सिओनी बोलतो. दोन किलोमीटरवर एक पेट्रोल पंप आलाय. तिथे कदाचित परत आपल्याला थांबावं लागेल, कारण का मगाशी आपण जिथे ब्रेकफास्टसाठी थांबलेलो तिथे माझ्या लक्षात आलं की टायरमध्ये एक खिळा गेलेला आहे. खिळा काढण्यासाठी म्हणून आपल्याला 500 मीटरवर रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आहे, तिथे चेक करावं लागेल. कारण का मागच्या पेट्रोल पंपवर टायर पंक्चर शॉप नव्हतं. ते इथे आपल्याला चेक करावं लागेल. आपल्याला एक पंक्चर शॉप मिळालेलं आहे. हो गया, इथे चेक करूया. हा बघा खिळा टायरमध्ये. अशा काय काय झंझटी असतात. चेक करूया हा लवकर करतोय का, तर आपल्याला थांबायला वेळ नाही आहे. आधी ते चेक करतायत पुढे पंक्चर आहे का. वरच्यावर होतं. वरच्यावर होता का नक्की का? कुठला खिळा? नाही, पंचर आहे ना, पंचर आहे ना. हे बघ, हा मोठा होता. हा बघा, हे पंचर लीक झालं. अशाच प्रकारे
गाडीला पहिलं पंक्चर लागलेलं आहे, पण ते करून घेणं तितकंच इम्पॉर्टंट होतं, कारण का आपल्याला खूप लांब जायचं आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत वर्धाच्या जवळ. बघू शकता सगळे फॉरेस्ट दिसायला लागलेत. ते कसं डेन्स फॉरेस्ट जरी असले तरी आता ते ड्राय डेसिडरियस आहेत. विजिबिलिटी खूप वाढलेली आहे. आम्ही विचार केलाय नागपूरला जेवायचं आणि स्ट्रेट पेंचला खवासाच्या इथे कुठे स्टे मिळतोय का बघायचं, किंवा रुक्कडच्या इथे. अजूनही स्टे कुठलाही कन्फर्म झालेला नाही आहे. उद्या समजा सकाळी रुक्कड करायचं असेल आणि दुपारच्या वेळेला खवासाची सफारी करायची असेल तर त्याचेही अजून आम्ही बुकिंग्स कन्फर्म केलेले नाही आहेत. तेही विचार चालले की आता लंचसाठी आपण थांबू तेव्हा त्याचे बुकिंग्स करून टाकायचे, कारण का खवासाचं आफ्टरनून बुकिंग दिसतंय आणि रुक्कडचं मॉर्निंग दिसतंय. तर त्यामुळे समजा हे 2 गेट करायचे झाले तर आपल्याला पेंचमध्येच राहावं लागेल. जवळपास म्हणजे एक 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर हे गेट असतील, असं कुठेतरी आपल्याला एक स्टे बघायला लागेल. मस्त फॉरेस्ट आहेत दोन्ही साईडला. आतमध्ये हरणं बघू शकता आपण. मी मगाशी जो उल्लेख केलेला तो हाच रोड होता. दोन्ही साईडला खवासाचं जंगल आहे आणि त्याच्यामधून हा रोड जातो. खूप जोरात पाऊस आलाय. ज्यांची सफारी होती ती वेस्ट गेली म्हणून समजा आज. ती बघा सफारी चालली आहे बघा. आतमध्ये फॉरेनर्स आहेत, सफारीला चालले आहेत. दोन्ही साईडला डेन्स फॉरेस्ट आहे. खूपदा रात्रीचं इथून जाता येताना पण आहे ना मोमेंट असते. प्रचंड पाऊस झालाय. रस्त्यावरून असे आतमध्ये जिप्सीचे ट्रॅक्स असतात. सध्या तरी खवासा आणि तेलिया याची फेमस टायग्रेस म्हणजे जुगनी, जिला 4 कब्ज आहेत. 5 कब्ज होते, एक जरा गायब झालाय, तर आता 4च आहेत. तेलिया आणि खवासा हे गेट
आतनं कनेक्टेड आहेत. तर तुम्हाला खवासाचं बुकिंग्स नाही मिळाले तर तेलियाची करू शकता. तेलियाचे नसतील मिळाले तर खवासाचे करा. आतून कनेक्टेड आहेत गेट. आपण एक रिसॉर्ट शॉर्टलिस्ट केलं आहे, ते बघायला चाललो आहोत. कसं आहे, रूम्स कसे आहेत, वॉशरूम कसं आहे, हे बघितल्यानंतरच आम्ही एखादं रिसॉर्ट फायनल करतो. कोका गावातनं जायचं आहे. रिसॉर्ट पूर्ण आतमध्ये आहे, एकदम जंगलात. कच्च्या रस्त्यावरून जावं लागतंय. एकदम ऑफ रोडिंग आहे. हां, बोर्ड मिळालेला आहे. आम्ही त्याच टेन्शनमध्ये होतो. आणि मला असं वाटतं या रिसॉर्टबरोबर येऊन इथे हा रोड पण संपतो आणि पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. सगळं बफर आहे. हे बघा, सगळं बफर आहे. वृक्ष रिसॉर्ट, वृक्ष नाही सॉरी, बॅनियन रिसॉर्ट. कोणच दिसत नाही इथे मला. हा बॅनियन ट्री आहे. केवढं ह्यूज ट्री आहे बघा. या ट्रीमुळे या रिसॉर्टचं नाव पडलं आहे, बॅनियन ट्री. एकदम ह्यूज ट्री आहे. तर मित्रांनो, काल चिक्कार हॉटेल्स एक्सप्लोअर केले इथे पेंच म्हणजे तुरियाच्या बाजूला. हॉटेल्स सॅटर्डे संडे असल्यामुळे सगळे हॉटेल्स फुल होते. तर हे एक वल्कन म्हणून हॉटेल आहे. सोसो आहे, एवढं काही खास नाही आहे. तर 2,500 रुपये पर नाईटमध्ये हे आम्हाला मिळून गेलं. उद्या सकाळी आपण रुक्कड करणार आहोत. रुक्कड ह्याच्यासाठी करणार आहोत कारण का सगळ्या बफर झोनमध्ये रुक्कडच एक असा झोन आहे जिथे तुम्हाला खाली उतरायला मिळतं. रुक्कडमध्ये एक सनसेट पॉईंट म्हणून आहे जिथे तुम्ही जिप्सीच्या खाली उतरून त्या पॉईंटवर जाऊ शकता. म्हणून मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत रुक्कड करायचंच आहे. आणि उद्या संध्याकाळी आपण कदाचित उद्या दुपारी आपण कदाचित खवासा किंवा तेलिया दोघांपैकी एक करू. टिल देन कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग अँड कीप ट्रॅव्हलिंग. बाय बाय.